ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गोंधन भाग 41. गुप्त खोलीच्या दाराबाहेरून आलेला तो स्त्रीचा आवाज ऐकताच विश्वाच्या अंगावर काटा आला. विश्वास, दार उघड, मी तुझी आई आहे. हे शब्द ऐकून त्याच्या हातापायातलं बळ जणू निघून गेलं. इतकी वर्ष ज्याचं अस्तित्वही त्याला माहिती नव्हतं, जिच्या चेहऱ्याची फक्त एका जुन्या छायाचित्रातून ओळख होती, ती स्त्री आज त्याच्यासमोर उभी असल्याचा दावा करत होती. विश्वासने आर्याकडे पाहिलं. आर्याच्या डोळ्यातही अश्रू होते, पण अर्जुन मात्र पूर्णपणे स्तब्ध उभा होता. त्याने हळू आवाजात म्हटलं, विश्वास, दार उघडण्याआधी एकदा विचार कर. या घरात सत्या इतकाच खोटेपणाचाही वावर आहे. कुणीही स्वतःला तुझी आई म्हणू शकतं, पण तुझी आई आहे हे सिद्ध करणारा पुरावा तिच्याकडे असायलाच हवा. विश्वासने मान डोलावली. त्याने दाराजवळ जाऊन विचारलं, जर तू खरंच माझी आई असशील तर मला अशी एक गोष्ट सांग, जी फक्त माझ्या आईला माहिती असेल. काही क्षण बाहेर पूर्ण शांतता पसरली. मग बाहेरून हुंदका ऐकू आला आणि स्त्रीचा थरथरता आवाज आला, तू लहान असताना झोपण्याआधी तुला एक अंगाई गीत ऐकायची सवय होती. ते गीत मी तुला रोज म्हणायचे, पण त्यातला शेवटचा शब्द तू कधीच पूर्ण उच्चारू शकत नव्हतास. म्हणून मी तुला प्रेमाने गोंधन म्हणायचे, कारण तुझ्या हातावर जन्मापासून एक छोटी खूण होती. हे ऐकताच विश्वाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्या अंगाई गीताबद्दल त्याला कोणीच सांगितलं नव्हतं. विश्वासने दाराची कडी उघडली. दार हळूहळू उघडलं. समोर एक वयस्कर स्त्री उभी होती. चेहरा थकलेला, केस पांढरे झालेले, डोळ्यात वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेची वेदना. तिने विश्वासकडे पाहिलं आणि तिचे होठ थरथरले. माझ्या लेकरा, एवढंच म्हणत ती पुढे आली. पण विश्वास जागच्या जागी उभा राहिला. त्याला त्या स्त्रीला मिठी मारायची होती. तिच्या कुशीत डोकं ठेवून वर्षानुवर्षाचे प्रश्न विचारायचे होते, पण मनातल्या जखमांनी त्याला थांबवलं. त्याने फक्त एवढंच विचारलं, मला सोडून का गेलीस? त्या प्रश्नाने त्या स्त्रीच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. ती म्हणाली, मी तुला सोडलं नाही रे, मला तुझ्यापासून दूर केलं गेलं. तुझ्या जन्माच्या रात्री राजवीरांनी मला वाचवलं, पण तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक मार्ग शत्रूंनी बंद केला होता. मी वर्षानुवर्षे तुझ्या सावलीसारखी दुरून तुझी काळजी घेत राहिले. तुझ्या प्रत्येक संकटाची बातमी मला मिळायची, पण तुला भेटण्याची परवानगी नव्हती, कारण जर मी तुझ्यासमोर आले असते तर तुझा जीव धोक्यात आला असता. आर्या त्या स्त्रीजवळ गेली. तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत ती अचानक थांबली. तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. आई? तिच्या तोंडून तो शब्द बाहेर पडताच स्त्रीने आर्याकडे पाहिलं आणि क्षणात तिच्या डोळ्यात ओळखीचा प्रकाश चमकला. आर्या, माझी मुलगी. आर्या धावत तिच्या मिठीत शिरली. आईने दोन्ही मुलांना जवळ घेतलं. त्या गुप्त खोलीत वर्षानुवर्षाच्या विरहाचा बांध फुटला.
पण अर्जुन मात्र दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदासोबत एक खोल चिंताही होती. कारण त्याला माहिती होतं ही भेट अजून पूर्ण झालेली नव्हती. सत्याचा सर्वात भयानक भाग अजून बाकी होता. त्याने हळू आवाजात म्हटलं, तुम्ही दोघांनी एकमेकांना शोधलं, पण आता तुम्हाला आणखी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. तुमच्या आईला तुमच्यापासून दूर करणारा माणूस आजही जिवंत आहे आणि तोच गोंधनाच्या अंतिम रहस्यामागचा खरा सूत्रधार आहे. तेवढ्यात विश्वाच्या आईने अचानक अर्जुनकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात नाहीसा झाला. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, अर्जुन, तू अजूनही त्याच्या सोबत आहेस? खोलीत पुन्हा शांतता पसरली. विश्वासने आश्चर्याने अर्जुनकडे पाहिलं. आई, तुम्ही अर्जुन काकाबद्दल असं का बोलताय? आईने काही क्षण काहीच उत्तर दिलं नाही. पण तिने थरथरत्या हाताने आर्यनकडे बोट केलं आणि म्हणाली, कारण तुझ्या बाबांच्या मृत्यूच्या रात्री शेवटचा माणूस जो त्यांच्यासोबत होता तो अर्जुन होता. आणि त्या रात्री त्यांनी मला एकच नाव सांगितलेलं होतं. विश्वाच्या चेहऱ्यावर अविश्वास पसरला. आर्या मागे सरकली. अर्जुननं डोळे मिटले आणि विश्वाची आई थरथरत्या आवाजात म्हणाली, ज्या नावाचा अर्थ आजपर्यंत मला समजला नव्हता, पण आता समजतोय. कारण ते नाव म्हणजेच गोंधनाच्या 4थ्या वारसाचं नाव होतं. विश्वाच्या आईच्या तोंडून गोंधनाच्या 4थ्या वारसाचं नाव हे शब्द बाहेर पडताच खोलीत एकदम शांतता पसरली. विश्वाच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते. त्याने आईकडे पाहत घाईघाईने विचारलं, आई, मला सगळं स्पष्ट सांग. 4था वारस कोण आहे आणि अर्जुन काकांचा त्यांच्याशी काय संबंध आहे? आई काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात जुन्या आठवणींची वेदना दिसत होती. तिने हळूच दगडी पेटीजवळ जाऊन त्यावर हात ठेवला आणि म्हणाली, विश्वास, तुझ्या बाबांनी मला सांगितलेलं होतं की गोंधनाची 4 चिन्ह 4 वेगवेगळ्या व्यक्तींकडे असतील, पण त्या 4पैकी एक जण असा असेल जो सत्याचं रक्षण करण्याऐवजी त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करेल. त्या व्यक्तीला ओळखणं हीच सगळ्यात कठीण परीक्षा आहे. आर्याने आईचा हात धरला आणि विचारलं, मग तो कोण आहे? आईने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले होते, पण त्याने काहीही बोललं नाही. त्याच्या या शांततेने विश्वाचा संशय आणखी वाढला. विश्वासने अर्जुनकडे पाहत कठोर आवाजात विचारलं, काका, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी वडिलांसारखे उभे राहिलात. माझ्या प्रत्येक संकटात माझ्यासोबत राहिलात. पण जर तुम्हाला बाबांच्या शेवटच्या रात्रीबद्दल काही माहिती होतं तर तुम्ही मला सत्य का नाही सांगितलं? अर्जुनने मान खाली घातली. बराच वेळ तो काहीच बोलला नाही. शेवटी त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, कारण तुझ्या बाबांनी मला वचन दिलं होतं की हे सत्य मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
लपवायचं. पण मला वाटलं नव्हतं की एक दिवस हे रहस्य तुझ्या आईच्या तोंडूनच बाहेर येईल. विश्वास, मी तुझा शत्रू नाही. पण हो, तुझ्या बाबांच्या मृत्यूच्या रात्री मी तिथे होतो आणि मी त्यांना वाचवू शकलो नाही. ही खंत माझ्या मनात आजपर्यंत जिवंत आहे. विश्वाच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही दाटून आलं. तो म्हणाला, मग त्या रात्री नेमकं काय झालं होतं? अर्जुननं डोळे मिटले आणि अनेक वर्षांपासून लपवलेलं सत्य सांगायला सुरुवात केली. त्या रात्री राजवीरांनी मला एक गुप्त कागद दिला होता. त्यावर गोंडाच्या 4थ्या वर्षाचं नाव लिहिलेलं होतं. पण तो कागद माझ्या हातात येण्याआधीच कोणीतरी आमच्यावर हल्ला केला. तुझ्या बाबांनी मला कागद घेऊन पळून जाण्यास सांगितलं आणि ते स्वतः शत्रूंना अडवण्यासाठी मागे थांबले. त्यानंतर मला त्याचा आवाज पुन्हा कधीच ऐकू आला नाही. विश्वासने लगेच विचारलं, तो कागद कुठे आहे? अर्जुनने आपल्या जुन्या अंगारक्याच्या आतून एक छोटासा कप्पा उघडला. त्यातून त्याने काळाने झिजलेला कागद बाहेर काढला. कागदाचा कडा जळालेला होता. पण मध्यभागी काही अक्षरं अजूनही स्पष्ट दिसत होती. विश्वासने तो कागद हातात घेतला. त्यावर 4 चिन्हे काढलेली होती. पहिले चिन्ह त्याच्या हातावरील गोंडासारखं होतं, दुसरं आर्याच्या गोंडासारखं, तिसरं अर्जुनच्या चिन्हासारखं, पण 4थ्या चिन्हाखाली नाव लिहिलेलं होतं. विश्वासने ते नाव वाचण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटची काही अक्षरं जळालेली होती. तेवढ्यात त्याची आई पुढे आली आणि कागदाकडे पाहतच तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. आवाजाने सगळे दचकले. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, हे नाव मी याआधी पाहिलं आहे, पण हा माणूस मेला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. विश्वासने आईकडे पाहत विचारलं, कोण? आईने उत्तर देण्याआधीच गुप्त खोलीच्या भिंतीमागून अचानक मोठा आवाज झाला. दगडांचा एक भाग तुटून खाली पडला. त्यामागे एक लपवलेला मार्ग दिसू लागला. त्या मार्गातून थंड वारा आत येत होता आणि त्या वाऱ्यासोबत कुणाच्या पावलांचा आवाजही ऐकू येत होता. 1, 2, 3 पावलं हळूहळू त्यांच्या दिशेने येत होती. अर्जुनने सगळ्यांना मागे होण्याची खूण केली. विश्वासने आई आणि आर्याला आपल्या मागे घेतलं. अंधारातून एक सावली पुढे आली. त्या व्यक्तीने चेहरा झाकलेला होता, पण तिच्या हातावरचं 4थं गोंधण स्पष्ट दिसत होतं. त्या अनोळख्या व्यक्तीने चेहरा उघडला. विश्वासच्या आईच्या तोंडून अचानक किंकाळी बाहेर पडली, तू? पण तू तर 20 वर्षांपूर्वीच मेला होतास. आणि त्या व्यक्तीने शांतपणे विश्वासकडे पाहत फक्त एवढंच म्हटलं, विश्वास, मी मेलो नव्हतो. मी फक्त तुझ्या आयुष्यातून गायब झालो होतो. कारण तुझ्या जन्माचं खरं रहस्य अजून तुला सांगितलेलं नाही. त्या अनोळख्या व्यक्तीचा चेहरा पाहताच विश्वासची आई मागे सरकली. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याचबरोबर अनेक वर्षांपासून दडवून ठेवलेलं दुःखही होतं.
विश्वासने आईला आधार देत त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि कठोर आवाजात विचारलं, तू कोण आहेस? आणि माझ्या जन्माचं असं कोणतं सत्य आहे जे माझ्यापासून आजपर्यंत लपवलं गेलं? त्या व्यक्तीने काही क्षण विश्वासकडे शांतपणे पाहिलं. मग त्याने आपल्या हातावरचं चौथं गोंधन दाखवलं आणि म्हणाला, हे गोंधन मला तुझ्या जन्माच्या दिवशी मिळालं होतं. तुझ्या बाबांनी मला ते स्वतःच्या हाताने दिलं, कारण त्यांना माहिती होतं की एक दिवस त्यांच्या अनुपस्थितीत तुला या रहस्याचा सामना करावा लागेल. विश्वासच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला, मग तू माझ्या बाबांना ओळखत होतास? तो माणूस हळू आवाजात म्हणाला, ओळखत नव्हतो. मी त्यांचा सर्वात जवळचा मित्र होतो आणि तुझ्या जन्माचं सत्य माहिती असलेला शेवटचा माणूसही मीच होतो. विश्वाची आई पुढे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, नाही, तू शेवटचा माणूस नाहीस, कारण हे सत्य मला माहिती होतं. पण मी ते माझ्या मुलांपासून लपवलं, कारण जर हे सत्य बाहेर आलं असतं तर तुमच्या दोघांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. आर्या आईकडे पाहत म्हणाली, पण आमच्यापासून नेमकं काय लपवलेलं आहे? आम्ही कोण आहोत आणि गोंधनाशी आमचा संबंध काय आहे? आईने दोघांकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही फक्त राजवीर देशमुखांची मुलं नाही. तुमच्या जन्मापूर्वी तुमच्या नशिबाचा निर्णय झाला होता. गोंधनाच्या 4 चिन्हांमध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं रहस्य दडलेलं आहे. आणि ते 4 चिन्हांचा अर्थ समजला तर तुम्हाला कळेल की तुमच्या बाबांनी एवढं मोठं गुपित का जपलं. अर्जुन आतापर्यंत शांत उभा होता, पण आता त्याने पुढे येत त्या अनोळखी व्यक्तीकडे पाहिलं. तू जिवंत आहेस हे मला माहिती होतं, पण तू इतकी वर्ष कुठे होतास? त्या व्यक्तीने अर्जुनकडे पाहून उत्तर दिलं, मी सावलीत होतो, कारण माझ्या मागे फक्त शत्रू नव्हते तर आपल्या घरातले लोकही होते. मला मारण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले, पण राजवीरांनी मला एक जबाबदारी दिली होती. विश्वास मोठा होईपर्यंत मी त्याच्यापासून दूर राहायचं आणि योग्य वेळ आली की त्याला गोंधनाची चौथी खूण द्यायची. त्याने आपल्या हातावरील चिन्हाकडे पाहिलं. आज ती वेळ आलेली आहे. त्याने आपल्या खिशातून एक लहानशी चावी बाहेर काढली. ती चावी पाहताच विश्वाच्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती उमटली. ती घाबरून म्हणाली, ही चावी अजूनही तुझ्याकडे आहे? त्या व्यक्तीने मान हलवली. हो, आणि या चावीने फक्त एकच कुलूप उघडतं. राजवीरांच्या जुन्या घराच्या तळघरातलं शेवटचं दार. विश्वासने चावी हातात घेतली. त्याच क्षणी त्याच्या हातावरील गोंधन चमकू लागलं. आर्याच्या हातावरचंही चिन्ह उजळलं आणि भिंतीवरील कोरलेली 4ही चिन्हं एकमेकांना जोडली गेली. अचानक दगडी भिंतीवर एक गुप्त नकाशा उमटला. त्यात घरापासून जंगलाच्या दिशेने जाणारा एक मार्ग दाखवलेला होता. विश्वासने नकाशाकडे पाहत विचारलं, हा मार्ग कुठे जातो? त्या व्यक्तीने गंभीर आवाजात उत्तर दिलं, जिथे तुझ्या बाबांनी शेवटचं पाऊल ठेवलं होतं, त्या जुन्या देवळाच्या मागे असलेल्या गुहेत. तिथे गोंधनाचं अंतिम रहस्य दडलेलं आहे. आणि सावध राहा, कारण तिथे पोचण्याआधीच
तुमच्यापैकी कोणीतरी सत्याचा विश्वासघात करणार आहे. विश्वासने आजूबाजूला पाहिलं. आई, आर्या, अर्जुन आणि तो अनोळखी माणूस. प्रत्येक चेहरा त्याला जवळचा वाटत होता. पण आता कुणावर पूर्ण विश्वास ठेवायचा हेच मला समजत नव्हतं. तेवढ्यात गुप्त खोलीच्या बाहेरून अचानक एका ओळखीच्या व्यक्तीचा आवाज आला. विश्वास गुहेपर्यंत जाण्याची गरज नाही, कारण गोंडणाचं अंतिम रहस्य माझ्याकडेच आहे.